हे वेलकम बॅक इन विद्या मंदिर अकॅडमी. आणि आपण आज जो टायनी मास आहे तो टायनी मास आपण काय करणार आहोत तर टायनी मास आपण रॉडला अटॅच करणार आहोत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण तोच टायनी मास स्ट्रिंगला अटॅच केलेला होता. आणि ज्यावेळेस आपण तो टायनी मास स्ट्रिंगला अटॅच करतो किंवा आपण तो रॉडला अटॅच करतो, देर इज अ लिटल बिट डिफरन्स इन बिटवीन दॅट. तो डिफरन्स कोणता आहे तर ज्यावेळेस आपण सपोज आता इथे आपण फिगर काढलेली आहे. ओके, या फिगरमध्ये आपण सपोज या स्ट्रिंग आहेत असं आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे. आणि त्या स्ट्रिंगला आपण काय केलेलं आहे, टायनी मास अटॅच केलेला आहे. अँड वी हॅव टेकन डिफरंट पोझिशन्स फॉर दॅट पर्टिक्युलर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आणि आपण जो काही तो स्ट्रिंग आहे त्याला अटॅच केलेला जो काही मास आहे तो आपण काय करत आहोत, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण काय करत आहोत, त्याला रोटेट करत आहोत असं आपल्याला तिकडे लक्षात येते. मग त्याच्यामधल्या डिफरंट पोझिशन आपण तिकडे विचारात घेतलेल्या आहेत. आता ज्यावेळेस ती स्ट्रिंग आहे त्यावेळेस स्ट्रिंग असताना आपण काही कंडिशन विचारात घेऊया आणि त्यावेळेस आपल्याला काय मिळतंय त्याचा आपण तिकडे विचार करूयात. मग स्ट्रिंग असताना काय आहे तर स्ट्रिंग असताना स्ट्रिंग ही रिजिड आहे का? स्ट्रिंग ही रिजिड नाहीये. स्ट्रिंग इज नॉट रिजिड. बरोबर आहे. आपल्याला लक्षात येत आहे की स्ट्रिंग ही नॉट रिजिड असं आपण म्हणूयात. आता हे रिजिड म्हणजे काय आहे तर स्ट्रिंग रिजिड नाहीये म्हणजे काय तर स्ट्रिंग अशी आपण जर समजा त्याला आपण इथे स्ट्रिंग आहे या पॉइंटला जर आपण असं वरच्या बाजूला जर आपण प्रेस केलं तर स्ट्रिंग काय होईल, स्लॅक होईल. स्ट्रिंग काय होईल, स्ट्रिंग स्लॅक होईल. बरोबर आहे. स्लॅक होईल म्हणजे काय तर ढिली पडेल स्ट्रिंग. म्हणजे स्ट्रिंग रिजिड नाहीये, स्ट्रिंग फर्म नाहीये, हे आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. सो ईच अँड एव्हरी पॉइंट, ए पोझिशन असो, सी पोझिशन असो, बी पोझिशन असो, वॉट एव्हर द पोझिशन ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह मास वेन वी आर परफॉर्मिंग व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, मग त्यावेळेस आपल्याला स्ट्रिंगमध्ये टेन्शन लागते. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होण्यासाठी आपल्याला तिकडे टेन्शनची आवश्यकता असते. ठीक आहे. आणि जर टेन्शन नसेल तर टेन्शन नसताना आपल्याला इकडे लक्षात येते की स्ट्रिंग काय होते, स्लॅक होताना आपल्याला दिसते. आणि तो जो काही प्रकार आहे तो प्रकार व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी चांगला नाहीये हे आपल्याला तिकडे लक्षात येतं. तर ही गोष्ट आपल्याला तिकडे लक्षात येते की टेन्शन शुड बी देअर, टेन्शन शुड बी पॉझिटिव्ह. मग स्ट्रिंगच्या बाबतीत आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येते की टेन्शन शुड बी पॉझिटिव्ह ऑलवेज. टेन्शन आपल्याला प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह पाहिजे. स्ट्रिंगला मास अटॅच केल्यानंतर आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना आपल्याला तिकडे टेन्शन हे प्रत्येक वेळेला पॉझिटिव्ह लागतं. परंतु इथे आता काय पोझिशन आहे, इथे आता कोणत्या कोणत्या कंडिशन आपल्याला विचारात घ्याव्या लागतील या सगळ्यांचा आपण इकडे विचार करणार आहोत. मग आता आपण काय करूयात, आपण या गोष्टीला आणि या कंडिशनला आपण असा विचार करणार आहोत की आपण आता इकडे रॉड आहे. ठीक आहे. ही फिगर रॉड साठी ड्रॉ केलेली आहे आणि आपण या रॉडला काय केलेलं आहे तर रॉडला टायनी मास आपण अटॅच केलेला आहे. व्हेरी स्मॉल मास, व्हेरी स्मॉल पार्टिकल वी हॅव अटॅच टू दॅट रिस्पेक्टिव्ह रॉड. आणि रॉड कसं आहे तर रॉड कसा आहे, हा जो काही रॉड आपण घेतलेला आहे तर तो रॉड कसा आहे तर रॉड आहे मासलेस. आपण त्याला म्हणतोय, आपण त्याला काय म्हणतोय, मासलेस. दिस रॉड इज मासलेस. ओके. ॲट द सेम टाइम दॅट रॉड इज रिजिड, रॉड इज रिजिड असं आपल्याला तिकडे लक्षात येते. रॉड इज मासलेस अँड रॉड इज रिजिड. आता मासलेस, दिस इज अ प्रॅक्टिकली थिंग विच वी हॅव टेकन ओव्हर हिअर. मासलेस, त्याचं जे काही मास आहे, त्या रॉडचं जे काही मास आहे, दॅट मास इज अ व्हेरी निग्लिजिबल, दॅट मास इज अ व्हेरी निग्लिजिबल असं आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. अँड दॅट रॉड इज अ रिजिड, तो फर्म आहे. जर सपोज आपण या रॉडला, हा जर सपोज रॉड आहे असं आपण कन्सिडर करूयात, त्या रॉडला आपण वरून किंवा खालतून जर सपोज आपण प्रेस केलं तर तो स्लॅक होणार आहे का, स्ट्रिंग सारखा स्लॅक होणार आहे का तर तो स्ट्रिंग सारखा स्लॅक होणार नाहीये. सो दॅट्स वाय वी हॅव सेड दिस रॉड इज रिजिड असं आपल्याला तिकडे सांगता येते. रॉड इज मासलेस अँड रॉड इज रिजिड. आणि मग आता आपण त्याच्या 3 पोझिशन विचारात घेतलेल्या आहेत, ए पोझिशन, बी पोझिशन आणि सी पोझिशन. ए पोझिशनला आपण टॉप मोस्ट पोझिशन म्हणणार आहोत कारण सर्वात वरच्या बाजूला आहे. बी पोझिशन इज द लोअर मोस्ट पोझिशन अँड सी पोझिशन इज अ हॉरिझॉन्टल पोझिशन. ही एक हॉरिझॉन्टल पोझिशन आहे. आणि इकडे डी पोझिशन असणार आहे तर त्या डी पोझिशनला
सी पोझिशनला जे काही इक्वेशन आलेलं आहे, वेलोसिटीचा असो, टेन्शनचा असो, जे काही इक्वेशन आलेलं आहे तेच इक्वेशन आपल्याला डी पोझिशनला सुद्धा मिळणार आहे अँड दॅट इज इक्वल. हे असं आपल्याला तिकडे लक्षात येते. म्हणून आपण सीचा जर आपण विचार केला तर आपल्याला डीचा सुद्धा विचार तिकडे लक्षात घेता येईल. अँड देर इज अनदर पोझिशन दॅट इज आर्बिट्ररी पोझिशन. आर्बिट्ररी पोझिशन म्हणजेच काय, तर ए आणि सीच्या मधली पोझिशन, बी आणि सीच्या मधली पोझिशन, वॉट एव्हर इट इज अदर दॅन दिस पोझिशन, आर्बिट्ररी पोझिशन. कोणत्याही एका पोझिशनचा जर आपण विचार केला, व्हॉट काइंड ऑफ इक्वेशन्स वी कॅन गेट, या सगळ्यांचा आपण तिकडे काय करूयात, विचार करूयात. तर मग आपण सुरुवात करूया की या पोझिशनला मास आहे, टॉपमोस्ट पोझिशनचा विचार करूयात आणि आपण टॉपमोस्ट पोझिशनला कशा प्रकारे इक्वेशन मिळतंय याचा आपण तिकडे काय करूयात, विचार करूयात. सो टॉपमोस्ट पोझिशन याचा आपण काय करणार आहोत, विचार करणार आहोत. ओके, त्याला आपण पोझिशन ए असं म्हणलेलं आहे. तर टॉपमोस्ट पोझिशनचा आपण विचार करूयात आणि त्या टॉपमोस्ट पोझिशनला इथे टायनी मास असताना व्हॉट शुड बी मिनिमम वेलोसिटी, आपण मिनिमम वेलोसिटीचा विचार करतो की व्हॉट शुड बी मिनिमम वेलोसिटी, मिनिमम वेलोसिटी ही किती असली पाहिजे जेणेकरून तो मास जो काय आहे तो काय करेल, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करेल. सपोज इथे काय आहे, इथे तो मास आहे बी पोझिशनला. ओके, याला आपण काहीतरी वेलोसिटी दिली, तो काय करेल, इथपर्यंत जाईल, परत वापस येईल, परत असा तो ऑसिलेट करत राहील. परंतु आपल्याला काय करायचंय, परंतु आपल्याला त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करायला लावायचं आहे. सो दॅट्स वाय व्हॉट शुड बी द मिनिमम वेलोसिटी ॲट पोझिशन ए, व्हॉट शुड बी द मिनिमम वेलोसिटी ॲट पोझिशन बी, व्हॉट शुड बी द मिनिमम वेलोसिटी ॲट पोझिशन सी. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला तिकडे विचार करणं अतिशय आवश्यक आहे असं आपण कन्सिडर करूयात. मग आपण पोझिशन ए चा विचार करत आहोत. मग पोझिशन ए चा विचार करत असताना मग ए च्या तिथे तो जो काही टायनी मास आहे, एच्या तिथे टायनी मास असताना त्याचं वेट कुठे आहे, डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे. त्याचं वेट कुठे आहे, तर डाऊनवर्ड डिरेक्शनला आहे असं आपल्याला लक्षात येत आहे. ओके, वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड डिरेक्शन बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. Gravitational force is act on that respective mass and because of that the weight is towards the downward direction. आपण तिकडे लक्षात घेऊयात. ओके, weight is towards the downward direction, mg असं आपण म्हणतोय. ओके, मग आता आपल्याला टेन्शनचा विचार करायचा आहे. आपण टेन्शनचा विचार करणार आहोत आणि टेन्शन या कंडिशन मध्ये when we have just attached the tiny mass to the rod at that time टेन्शन 0 आणि त्याच्या सुद्धा पेक्षा कमी असू शकतं. रॉडच्या वेळेस आपण विचार करत आहोत, टेन्शन जे काय आहे, टेन्शन हे निगेटिव्ह सुद्धा असू शकतं. आपण स्ट्रिंगचा विचार केला होता. स्ट्रिंगचा विचार करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की टेन्शन शुड ऑलवेज पॉझिटिव्ह, ही गोष्ट लक्षात आली. अदरवाईज काय होईल, अदरवाईज ती जी काही स्ट्रिंग आहे ती स्लॅक होईल, काय होईल, स्लॅक होईल, ढिली पडेल आणि ते परफॉर्म करणार नाही. परंतु इथे तशी सिच्युएशन आहे का, या रॉडच्या ठिकाणी तशी सिच्युएशन आहे का, तर ऑब्व्हियसली नाहीये. मग रॉडच्या ठिकाणी अशा प्रकारची सिच्युएशन नसल्यामुळे आपल्याला सांगता येतं की टेन्शन हे जे काही आहे ते टेन्शन निगेटिव्ह सुद्धा असू शकतं. कसं, आपण इकडे काय करूयात, त्याच्याबद्दलचा विचार करूयात. ओके, मग आत्ता ज्यावेळेस आपण एक गोष्ट विचारात घेत आहोत त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की वेट इज टुवर्ड्स द डाऊनवर्ड डिरेक्शन. ॲट द सेम टाइम ज्या पद्धतीने आपण स्ट्रिंगला टेन्शन हे टुवर्ड्स द सेंटर घेतलं होतं त्याच पद्धतीने इकडे सुद्धा आपण काय करूयात, टेन्शन टुवर्ड्स द सेंटर दाखवण्याचा आपण प्रयत्न करूयात. ओके, टेन्शन इज ऑल्सो टुवर्ड्स द सेंटर बट धिस कंडिशन इज नॉट देअर वेन वी हॅव टेकन द मिनिमम व्हेलॉसिटी. ही सिच्युएशन असणार नाहीये टेन्शनची. कशी आपण ती विचारात घेऊयात, ठीक आहे. परंतु आपण इथे कन्सिडर केलेलं आहे टेन्शन टुवर्ड्स द सेंटर असं कन्सिडर केलेलं आहे. मग नेट रिझल्टंट फोर्स, वी नो net resultant force towards the center, net resultant force towards the center is also centripetal force. मग सेंट्रिपिटल फोर्सच्या व्याख्येप्रमाणे आपण काय करूयात, तर सेंट्रिपिटल फोर्सच्या व्याख्येप्रमाणे आपण इकडे कन्सिडर करणार आहोत की नेट रिझल्टंट फोर्स टुवर्ड्स द सेंटर. मग इकडे नेट रिझल्टंट फोर्स आपल्याला टेन्शन प्लस जे काही वेट आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळते. सो टेन्शन प्लस mg हे आपल्याला काय करत आहे, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे. सो घेऊया आपण इक्वेशन, टेन्शन प्लस mg इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स.
is equal to centripetal force, and we know the centripetal force is mv square divided by r. So put this value, centripetal force is what, mv square divided by r. आणि हे जी काही व्हेलॉसिटी आहे, हा जो काही सेंट्रिपिटल फोर्स आहे तो ए पोझिशनचा आहे, त्यामुळे आपण इकडे व्ही ला VA कन्सिडर करूयात. सो mva स्क्वेअर डिवायडेड बाय r ही आपल्याला कंडिशन मिळालेली आहे. आत्ताच आपण लक्षात घेतलं की टेन्शन हे निगेटिव्ह सुद्धा असू शकतं, टेन्शन 0 असू शकतं, पण 0 इज नॉट मिनिमम व्हॅल्यू ह्या रॉडच्या कंडिशनमध्ये. रॉडच्या कंडिशनमध्ये टेन्शनला जर आपण 0 कन्सिडर केलं तर दॅट इज नॉट द मिनिमम व्हॅल्यू. मग टेन्शन आपण मिनिमम घ्यायचं तर ते निगेटिव्ह सुद्धा असू शकतं, म्हणजे 0च्या कमी सुद्धा असू शकतं. मग ते किती असू शकतं, वी कॅन नॉट से ॲट दिस पर्टिक्युलर पॉइंट. आपण ते सांगू शकणार नाही आहोत, आपल्याला ते सांगता येणार नाहीये की टेन्शन मिनिमम किती असतं हे सांगू शकणार नाहीयेत. परंतु आपण व्हेलॉसिटी इकडे 0 घेऊ शकतो का, मिनिमम व्हेलॉसिटी 0 असू शकते, त्याच्यापेक्षा कमी गेली ऑब्व्हियसली निगेटिव्ह व्हेलॉसिटी तर नसते, राईट. तर त्यामुळे आपण मिनिमम व्हेलॉसिटी 0 कन्सिडर करू शकतो. या पोझिशनला जर सपोज ए पोझिशनला टायनी मासची जर व्हेलॉसिटी 0 झाली तर काय होईल, तर तिथे तो पॉइंट, तिथे काय होईल, तो रॉड जो काही असेल आणि त्याच्यावरती अटॅच केलेला जो काही मास असेल तो स्टॉप होईल, तो स्लॅक होणार नाहीये, कारण की रॉड हा रिजिड आहे. त्यामुळे आपल्याला सांगता येईल की इथे जर मिनिमम व्हेलॉसिटी आपण 0 कन्सिडर केली तर तो रॉड तिथे थांबेल. म्हणून आपण व्हेलॉसिटी 0 आपण कन्सिडर करून बघूया, आणि आपल्याला एक गोष्ट तिकडे लक्षात येईल की टेन्शन नेमकं काय होतं त्या पॉइंटला. सो कन्सिडर व्ही मिनिमम, VA मिनिमम इज इक्वल टू 0. हे कन्सिडर करायचं आहे आपल्याला, हे काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. ओके, VA मिनिमम इज इक्वल टू 0 असं आपण कन्सिडर केलेलं आहे. पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. मग T प्लस mg इज इक्वल टू VA किती घेतलेलं आहे, 0चा स्क्वेअर r. ही सगळी कंडिशन, ही जी काही सगळी टर्म आहे ती सगळी टर्म 0 होते. सो आपल्याला काय मिळतं, देअरफॉर टेन्शन प्लस mg इज इक्वल टू 0. हा mg आपण तिकडे घेऊन जाऊया, आपल्याला लक्षात येतं टेन्शन इज इक्वल टू मायनस mg. व्हॉट दिस पर्टिक्युलर इक्वेशन सेज अस. हे जे काही इक्वेशन आहे, हे इक्वेशन आता जे काही आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, व्हॉट दिस पर्टिक्युलर इक्वेशन सेज अस, हे आपल्याला काय काय सांगतंय, टेन्शन इज इक्वल टू मायनस mg. मायनस साइन इथे आपल्याला काय सांगतोय, मायनस साइन इकडे आपल्याला काय सांगतोय, तर मायनस साइन आपल्याला सांगतोय की टेन्शन जे काय आहे ते mg जे काय आहे, वेट जे काय आहे याच्या अपोजिट डिरेक्शनला आहे. म्हणजे ही कंडिशन आपण जे टुवर्ड सेंटर घेतलं होतं ते टुवर्ड सेंटर ती कंडिशन नसणार आहे, म्हणजे टेन्शन अपोजिट डिरेक्शनला असणार आहे. ओके, टेन्शन अपोजिट डिरेक्शन तर टायनी मासचं जे काही वेट आहे ते तर डाऊनवर्ड डिरेक्शनला असणार आहे, बरोबर. त्या टायनी मासचं जे काही वेट आहे ते तर डाऊनवर्ड डिरेक्शनला असणार आहे, परंतु मग ते बदलणार नाहीये, आणि टेन्शन त्याच्या अपोजिट डिरेक्शनला, म्हणजेच ऑलवेज नॉट ऑलवेज, टेन्शन जे काही आहे ते वरच्या साईडला म्हणजे अपोजिट डिरेक्शनला mg असणार आहे. म्हणजे हे आपल्याला ह्या इक्वेशन वरून समजतंय, असं आपण तिकडे कन्सिडर करत आहोत. ज्यावेळेस व्ही मिनिमम वेलॉसिटी, ज्यावेळेस मिनिमम आपण 0 कन्सिडर केली त्यावेळेस आपल्याला टेन्शन काय होतंय, तर त्यावेळेस टेन्शन हे वरच्या बाजूला मिळतंय. कसं आपण कन्सिडर करूयात, सपोज या पोझिशनला इकडे काय आहे, तो मास आहे, या पोझिशनला तो मास आहे. ओके, आणि व्हेलॉसिटी नाहीये, व्हेलॉसिटी स्टॉप झालेली आहे, बरोबर. त्याच्या वेटमुळे तो रॉड काय होईल, खालच्या बाजूला दाबला जाईल. वेट काय करेल, त्याला खालच्या बाजूला काय करेल, दाबला जाईल. परंतु रॉड हा रिजिड असल्यामुळे तो सुद्धा सर्टन फोर्स वरच्या बाजूला अप्लाय करेल, अँड दॅट इज व्हॉट द टेन्शन. लक्षात आलं की हा जो काही रॉड आहे तो रॉड काय करेल, वरच्या बाजूने जर मास त्याला दाबायचा प्रयत्न करतोय तर तितकाच इक्वल अँड अपोजिट फोर्स जो काय आहे तो रॉड सुद्धा त्याच्यावरती अप्लाय होईल, अँड दॅट इज व्हॉट द टेन्शन. आणि म्हणून आपण टेन्शन वरच्या बाजूला जे घेतलेलं आहे तेच हे इक्वेशन आपल्याला सांगत आहे, तेच हे इक्वेशन आपल्याला इकडे सांगत आहे की टेन्शन इज अपोजिट टू द वेट, हे आपल्याला तिकडे सांगत आहे. असं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. पुढे जाऊया, आणि पुढे गेल्यानंतर आता टॉपमोस्ट पोझिशनला आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं आहे, हे आपण तिथे काय करूयात, लिहून घेऊयात.
तर इथे आपल्याला काय मिळालं, टी इज इक्वल टू मायनस एम जी मिळालेलं आहे असं आपल्याला तिकडे सांगता येईल. ओके, मग आता आपण काय करणार आहोत, आता आपण दुसरी पोझिशन जी आहे, बॉटम मोस्ट पोझिशन जी आहे, त्या बॉटम मोस्ट पोझिशनचा आपण विचार करूया की बॉटम मोस्ट पोझिशनला आपल्याला कोणत्या प्रकारचं इक्वेशन मिळेल, व्ही मिनिमम कशा प्रकारे मिळेल हे आपल्याला तिकडे सांगता येईल. हे टेन्शनचं जे काही आहे ते टेन्शनचं आपण तिकडे मायनस एम जी हे इक्वेशन आपण टॉपमोस्ट पोझिशनला काढलेलं आहे. आणि व्ही मिनिमम आपल्याला माहिती आहे, व्ही ए मिनिमम आपण किती कन्सिडर केलं होतं, 0 कन्सिडर केलं होतं. ऑल दीज व्हॅल्यूज वी हॅव टू पुट इन अदर इक्वेशन्स ॲज वेल, सो दॅट्स वाय वी हॅव रिटन दिस बोथ इक्वेशन्स ओव्हर हिअर. बॉटम मोस्ट पोझिशनचा विचार करूयात. आता आपण काय करूयात, बॉटम मोस्ट पोझिशनचा विचार करूयात. सो लोअर मोस्ट पोझिशन असंही आपण त्याला म्हणतो, लोअर मोस्ट पोझिशन त्याला आपण पोझिशन बी म्हणतोय. ओके, तर लोअर मोस्ट पोझिशनचा आपण विचार करूया. आता काय झालेलं आहे, इथे आपल्याकडे तो मास जो काय आहे तो आलेला आहे असं दिसतंय. तो ट्रॅव्हल केलाय ए पासून बी पर्यंत, त्याने ट्रॅव्हल केलेला आहे. ओके, त्यामुळे ए पासून बी पर्यंत तो आलेला आहे हे असं आपल्याला तिकडे दिसतंय. आणि आता आपण पुढे काय करणार आहोत, तर पुढे त्याचा विचार करणार आहोत की इथपर्यंत आल्यानंतर व्हॉट शुड बी द मिनिमम वेलोसिटी, व्हॉट शुड बी द मिनिमम वेलोसिटी ॲट दिस पॉइंट, की तो सर्क्युलर मोशनमध्ये, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काय व्हावा, तो राहावा. यासाठी आपल्याला इथे कोणती मिनिमम वेलोसिटी दिली पाहिजे त्याचा आपण इकडे विचार करूया. किती मिनिमम वेलोसिटी दिली पाहिजे की जेणेकरून तो जो काही मास आहे तो काय करावा, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करावा असं आपल्याला तिकडे लक्षात येतंय. मग किती द्यायची आपल्याला तिकडे वेलोसिटी, तर ते काढण्यासाठी आपल्याला इकडे लक्षात येतंय की काय आहे, तर हा ए पोझिशनला इकडे काहीतरी त्याला वेलोसिटी मिळाली आणि तो ट्रॅव्हल करत करत बी पोझिशन पर्यंत आला. मग इकडे आपल्याला एनर्जी कन्झर्वेशनचा जो काही लॉ आहे तो आपल्याला इकडे लावता येईल. पोटेन्शियल एनर्जी ॲट पोझिशन ए, तिकडनं इथपर्यंत येताना पोटेन्शियल एनर्जीमध्ये काहीतरी चेंज झाला अँड तो चेंज इज इक्वल टू द कायनेटिक एनर्जीमध्ये असलेला चेंज आपल्याला दिसतोय. ठीक आहे, मग पोटेन्शियल एनर्जी मधला चेंज इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मधला चेंज, या इक्वेशन वरून आपण मिनिमम वेलोसिटी आपण तिकडे काढू शकतो. ओके, तर मिनिमम वेलोसिटी काढण्यासाठी आपल्याला इकडे लक्षात येत आहे की चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, राईट. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे mgh. mgh हा तो फॉर्म्युला असणार आहे. मग आपण लिहून घेऊया की mgh इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी मधला चेंज काय, सर्टन कायनेटिक एनर्जी इकडे असणार आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये चेंज झाल्यानंतर सर्टन कायनेटिक एनर्जी इकडे असणार आहे. इकडे काहीतरी कायनेटिक एनर्जी, इकडे काहीतरी कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळते. आणि हा चेंज जर आपल्याला काढायचा असेल तर कायनेटिक एनर्जी ॲट पोझिशन बी मधून कायनेटिक एनर्जी ॲट पोझिशन ए लेस केल्यानंतर आपल्याला तिकडे काय होईल, तर तो जो काही चेंज आहे इथून इथपर्यंत झालेला चेंज आपल्याला मिळेल. म्हणून कायनेटिक एनर्जी ॲट पोझिशन बी याचा आपण विचार करूयात. ठीक आहे, कायनेटिक एनर्जी ॲट पोझिशन, कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv². ओके, 1/2 mv². पण ही कुठली वेलोसिटी आहे, तर पोझिशन बी ची वेलोसिटी आहे. इथल्या कायनेटिक एनर्जी मधून आपल्याला वरची कायनेटिक एनर्जी, पोझिशन ए ची कायनेटिक एनर्जी लेस करायची आहे. सो 1/2 काय केलं आपण, mva², हे आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. बरोबर, तर हे आपण लेस केल्यानंतर, हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला की किती पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज झाला आणि किती कायनेटिक एनर्जी मध्ये चेंज झाला हे आपल्याला लक्षात येत आहे. चलो, mgh इज इक्वल टू va मिनिमम आपण काय ठेवलं होतं, 0 ठेवलं होतं. इथे जर आपण ते 0 ठेवलं तर ही पूर्ण व्हॅल्यू 0 होईल. दॅट्स वाय mgh इज इक्वल टू 1/2 mvb² इतकंच आपल्याला मिळणार आहे. काय मिळणार आहे, 1/2 mvb² इतकंच आपल्याला मिळणार आहे असं आपण तिकडे सांगू शकतो. मग आता इथे h म्हणजे काय आहे, हाईट आहे.
एच म्हणजे काय आहे, हाईट आहे. पोझिशन ए पासून पार्टिकल मास वॉट एव्हर इट इज, पोझिशन ए पासून पोझिशन बी पर्यंत त्याने ट्रॅव्हल केलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याच्या हाईट मध्ये किती चेंज झाला, त्याच्या हाईट मध्ये आपल्याला लक्षात येत आहे की ह्या सेंटर पर्यंत ए पासून बी पर्यंत चेंज झालेला आहे. ए पासून ट्रॅव्हल करत तो बी पर्यंत आलेला आहे. म्हणजे हाईट ही पूर्ण असणार आहे. बरोबर आहे. हे काय आहे, हे आहे रेडियस. हे काय आहे, हे आहे रेडियस. दिस इज ऑल्सो रेडियस. ओके, हे रेडियस प्लस हे रेडियस. तर हाईट पूर्ण किती झाली, हाईट पूर्ण झाली 2r, राईट. तर 2r आपण त्या एचच्या ठिकाणी ठेवूयात. मग mg 2r इज इक्वल टू 1/2 mvb². 2 mgr इज इक्वल टू 1/2 mvb². ठीक आहे. सो आपल्याला इकडे लक्षात येत आहे की धिस m अँड धिस m गेट्स कॅन्सल्ड. हे m आणि हे m गेट्स कॅन्सल्ड. मग आपल्याला काय मिळतंय, हा 2 इकडे घेऊन गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की 4rg और gr वॉट एव्हर इट इज, rg लिहूयात, इज इक्वल टू 1/2, सॉरी हाफ तिकडे घेतलेला आहे आपण, सो vb² असं आपल्याला मिळतंय. स्क्वेअर रूट काढून घेतल्यानंतर व्हॅल्यू आपल्याला मिळेल. देअरफॉर vb इज इक्वल टू अंडर रूट, vb इज इक्वल टू अंडर रूट 4rg. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. ज्यावेळेस स्ट्रिंगचा विचार केला होता, लक्षात येते काहीतरी चेंज झालेलं इकडे. ज्यावेळेस आपण स्ट्रिंगचा विचार केलेला होता त्यावेळेस पोझिशन बी ला तिकडे आपल्याला अंडर रूट 5rg आलेलं होतं, इकडे 4rg आलेलं आहे. या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला कशामुळे आलेल्या आहेत, तर बिकॉज ऑफ द टेन्शन. टेन्शनचा जो काही डिफरन्स आहे स्ट्रिंग मधला आणि रॉड मधला, या गोष्टीमुळे हा जो काही डिफरन्स आहे तो हा डिफरन्स आपल्याला तिकडे येताना दिसतोय. सो मिनिमम व्हेलॉसिटी शुड बी अंडर रूट 4rg. या पोझिशनला मिनिमम व्हेलॉसिटी किती असली पाहिजे, तर अंडर रूट 4rg असली पाहिजे. देन अँड देन ओनली दॅट पार्टिकल, दॅट मास कॅन कम्प्लीट द वर्टिकल सर्क्युलर मोशन. हे आपल्याला तिकडे सांगता येते. ठीक आहे. आपण ही गोष्ट काय करूयात, ही गोष्ट आपण इकडे लिहून घेऊयात. सो vb इज इक्वल टू अंडर रूट 4rg हे आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे. हे आपल्याला तिकडे मिळालेलं आहे असं आपण सांगतोय. ही झाली नंबर 2 ची गोष्ट, बॉटम मोस्ट पोझिशन. आता आपल्याला हॉरिझॉन्टल पोझिशनचा विचार करायचा आहे. ओके, पोझिशन व्हेन द मास इज ॲट पोझिशन सी, व्हेन द मास इज ॲट पोझिशन सी याचा आपण तिकडे विचार करणार आहोत. याचा आपण तिकडे काय करणार आहोत, विचार करणार आहोत. दिस इज द टेन्शन, आपण कॅन्सल करूयात. तर आता तो जो काही मास आहे तो या पोझिशन सी ला आहे आणि इथे मिनिमम व्हेलॉसिटी काय असली पाहिजे की तो वर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करावा असं आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. मग आपल्याला लक्षात येईल की ए पासून सी पर्यंत, ए पासून सी पर्यंत व्हॉट इज द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज द चेंज इन कायनेटिक एनर्जी. इक्वेशन आपल्याला माहिती आहे, बिकॉज ऑफ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. जेवढा पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज होईल तेवढाच कायनेटिक एनर्जी मध्ये चेंज होईल. मग तो चेंज काढला की आपल्याला तिकडची मिनिमम व्हेलॉसिटी मिळते, कारण की कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हेलॉसिटी असतं. मग ते जर आपण रिझॉल्व्ह करून घेतलं तर आपल्याला तिकडे मिनिमम व्हेलॉसिटी काढणं सोपं जातं. सो दॅट्स वाय वी आर युझिंग दिस पर्टिक्युलर लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जीचा फॉर्म्युला आपण तिकडे यूज करत आहोत आणि तिकडे आपण तो पुट करत आहोत. पुट करूयात. पोझिशन सी आपण काय करणार आहोत, आता पोझिशन सी चा विचार करणार आहोत. पोझिशन ॲट सी इथे आपण विचार करणार आहोत. लक्षात घ्या तिकडे काय आहे, तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू व्हॉट, चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी चेंज असं म्हणून माहिती आहे. पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज mgh इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पोझिशन सी मायनस कायनेटिक एनर्जी ॲट पोझिशन ए. 1/2 ज्या पद्धतीनं आपण पोझिशन बी साठी केलं होतं त्याच पद्धतीनं आपण सी साठी करणार आहोत. फक्त हाईटचा इकडे फरक पडणार आहे असं आपल्याला दिसतंय. व्ही सी ॲट पोझिशन सी म्हणून
हे घेतलेलं आहे -1/2 mva². एची व्हेलॉसिटी माहिती आहे आपल्याला, मिनिमम व्हेलॉसिटी 0 घेतलेली आहे, त्यामुळे हा पूर्ण जो काही टर्म आहे तो 0 येईल. सो दॅट्स वाय mgh इज इक्वल टू m½ mvc² असं आपल्याला मिळतंय. h काय आहे, किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे ए पासून सी पर्यंत. ठीक आहे, किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे ए पासून सी पर्यंत, एवढा डिस्टन्स कव्हर केलेला आहे. ओके, दिस इज व्हॉट, दिस इज रेडियस. सो हाईट किती झाली r, हाईट बिकम्स r. r ची व्हॅल्यू h च्या ठिकाणी ठेवूयात. मग आपल्याला काय मिळतंय, mgr इज इक्वल टू 1/2 mvc². दिस m गेट्स कॅन्सल्ड. इकडे आल्यानंतर 2 rg इज इक्वल टू vc². हे आपल्याला तिकडे मिळतंय. आणि अंडर रूट काढून घेतल्यानंतर आपल्याला मिळतंय vc इज इक्वल टू √2rg. स्ट्रिंगच्या आणि या इक्वेशन मध्ये डिफरन्स काय दिसतोय, इथे 2rg त्यावेळेस 3rg होतं. स्ट्रिंगच्या कंडिशन मध्ये 3rg होतं, इथे आपल्याला 2rg मिळतंय. सो दिस इज द डिफरन्स बिकॉज ऑफ द मगाशी सांगितल्याप्रमाणे टेन्शनमुळे झालेला तो डिफरन्स आहे असं आपल्याला लक्षात येतंय. सो दिस इज द इक्वेशन फॉर पोझिशन सी. पोझिशन सी ला असताना तिथे मिनिमम वेलोसिटी 2rg द्यावी लागेल, जेणेकरून तो काय होईल, वर्टिकल सर्क्युलर मोशन कंप्लीट करेल असं आपल्याला तिकडे सांगता येते. तर आपल्याला हे 3 इक्वेशन मिळालेले आहेत आणि 3 इक्वेशन वरून आपण तिकडे या सगळ्या गोष्टी काढू शकतो. टेन्शन जर काढायचं असेल तर मी तुम्हाला बी पोझिशनचं टेन्शन काढून दाखवतो. टेन्शन जर बी पोझिशनचं काढायचं असेल, ठीक आहे, चेंज किती झाला जर काढायचं असेल तर आपण बी पोझिशन मधून ए पोझिशन आपण मायनस करू शकतो. ठीक आहे, सी पोझिशनला तुम्ही रिझॉल्व्ह करू शकता, कारण बी पोझिशनचं ज्यावेळेस रिझॉल्व्ह करून दाखवण्यात येईल त्यावेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली सी पोझिशनचं काढण्यासाठी मदत होईल असं मला सांगता येईल. तर इथे बघा, इथे काय आहे, वेट mg टुवर्ड्स डाऊनवर्ड डिरेक्शन, टेन्शन टुवर्ड्स सेंटर. ठीक आहे, मग नेट सेंट्रिपिटल फोर्स, नेट रिझल्टंट फोर्स टुवर्ड्स द सेंटर, सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, मग काय म्हणता येईल आपल्याला, T मायनस mg, कारण टेन्शन ऑलवेज ग्रेटर दॅन वेट जर असेल तर तो तिथे काय होईल, तो तिथे वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल और तिथे स्टेबल राहील असं आपल्याला सांगता येईल. तर T मायनस mg इज इक्वल टू नेट रिझल्टंट फोर्स टुवर्ड सेंटर. T मायनस mg इज इक्वल टू mv² अपॉन r. आपण बी चं काढत आहोत टेन्शन, म्हणून इथे बी कन्सिडर करूयात. T मायनस mg इज इक्वल टू mv² डिवायडेड बाय r. ठीक आहे, दिस इज द टेन्शन ॲट पोझिशन बी. असंच सी चं काढायचं आहे आपल्याला, सी चं आपण काढू शकतो. असंच सी चं आपल्याला काढायचं आहे, सी चं आपण काढू शकतो की कोणत्या पद्धतीने तिथे असलं पाहिजे, तिथे कोणतं, मी तुम्हाला सांगेल की टेन्शन टुवर्ड्स द सेंटर, वेट mg टुवर्ड्स द डाऊनवर्ड डिरेक्शन, ही पोझिशन असणार आहे आणि आपण तिथे काय करू शकतो, टेन्शन तिकडे काढू शकतो. ओके, कॉम्पोनंट रिझॉल्व्ह करून घ्या mg चे आणि देन टेन्शन काढा. इट इज व्हेरी इझी. सो अशा प्रकारे आपण ज्यावेळेस टायनी मास अटॅच करतो स्ट्रिंगला त्यावेळेस आपल्याला वेगळे इक्वेशन मिळतात, आणि टायनी मास आपण अटॅच करतो रॉडला त्यावेळेस आपल्याला कोणते इक्वेशन मिळतात, या सगळ्यांचा आपण इकडे विचार केलेला आहे. ओके, तर आपल्याला लक्षात आलं की कशा पद्धतीने टेन्शन असतं, आपल्याला लक्षात आलं की व्हॉट शुड बी द मिनिमम वेलोसिटी, की तो वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये राहावा, या सगळ्या गोष्टींचा आपण इकडे विचार केलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण तिकडे मृत्यूगोल, स्पियर ऑफ डेथ, जसं आपण डेथ वेल आपण बघितलं, आपण मौत का कुवा बघितलं, तशाच प्रकारचा सर्कसमध्ये आणखी एक खेळ असतो, त्याला मृत्यूगोल असं म्हणतात. तिकडे बरेच काही बायकर्स जे असतात ते बायकर्स त्यांचा जो काही खेळ आहे तो परफॉर्म करत असतात इन टू दॅट रिस्पेक्टिव्ह स्पियर. ते काय आहे, कशा प्रकारचं आहे, आणि तिकडे या वर्टिकल सर्क्युलर मोशनचा ॲज वेल एज हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनचा उपयोग कसा होतो, ते बायकर्स कशा प्रकारे उपयोग करून घेतात, या सगळ्यांचा आपण विचार करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे. जय हिंद.